आमदार निलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी जाब विचारला। तर मालवणच्या पिंपळपार या ठिकाणी रात्री उशिरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त केली होती। त्यानंतर निलेश राणे कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत। ही कार देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप देखील निलेश राणे यांनी केला। आपण पाहतोय सत्ताधारी पक्षामध्ये असताना देखील निलेश राणे हे वारंवार भाजपवर वार करताना पाहायला मिळतात। बाकी आमची काही अपेक्षा नाही तुमच्याकडून। तुम्ही जर न्याय देणार असाल तर जे आरोप ज्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार। ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही। मला माहीतच होतं होणार, पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।